नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. नमस्कार, मी शरद बुंडे, राहणार थोडगा, तालुका अहमदपूर. ग्रामपंचायत कार्यालय थोडगा येथे मी उपसरपंच या पदावर कार्यरत असून आमच्या ग्रामपंचायतमधील सावळा गोंधळ मांडण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत आमच्या थोडगा गावामध्ये मयत झालेली व्यक्ती ही 2000 संग्राम नागनाथ दावणगावे ही व्यक्ती 2018 मध्ये मयत झाली व 2025 मध्ये या कालावधीमध्ये ही 3 हप्त्यासाठी ही व्यक्ती कामावर आलेली आणि या व्यक्तीचे मस्टर निघाले, या व्यक्तीच्या नावे बिलं पडले, या व्यक्तीची हजेरी तर घ्यायला लागली असेल. मयत झालेली व्यक्ती जर हजेरी घ्यायला येत असेल तर किती मोठी शोकांतिका आहे. त्या व्यक्तीचे हे मृत्यू प्रमाणपत्र 2018 मध्ये संग्राम नागनाथ दावणगावे यांचं हे मृत्यू प्रमाणपत्र आहे. त्यानंतर 2010/4/2025 ते 30/4/2025 या कालावधीमध्ये या व्यक्तीने 21 दिवस काम केलेलं आहे व 21 दिवसाचे काम करून त्यांच्या नावे बिल अदाई झालेले आहे आणि ही व्यक्ती सरपंच महोदय यांच्या विहिरीवर आलेली आहे. हे माझ्या लक्षात आल्याच्या नंतर मी अहमदपूर तालुक्याचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे CO आणि कलेक्टर मॅडम यांना पत्र देऊन या चौकशीची मागणी केली असता याची अद्याप कुठलीही चौकशी झाली नाही. पुन्हा मी स्मरणपत्र दिले. स्मरणपत्र दिल्याच्या नंतर BDO साहेबांनी, अहमदपूरच्या गटविकास अधिकारी साहेबांनी त्यांना त्यांच्याकडून रोजगार सेवकाकडून फक्त त्यांच्याकडून 1821 रुपये भरून घेऊन त्यांना क्लीन चिट दिली. कारवाई का केली नाही हा माझा सवाल आहे. रोजगार सेवकाने हजेरी घेतली, मयत व्यक्तीची हजेरी कशी घेतली असेल? एक, त्या संबंधित इंजिनियरनी त्या मयत व्यक्तीच्या नावे बिल करताना MB कशी लिहिली असेल? संबंधित यंत्रणा सर्व काही झोपीत होती का हा माझा सवाल आहे. यावर कारवाई अद्याप झालेली नाही आणि कारवाई झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही.